अंतर्गत वादातून हल्ल्याच्या तयारीत असलेला सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद, 8,44,000चा मुद्देमाल जप्त। धुळे शहरात अंतर्गत वादातून गंभीर गुन्हा घडविण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत त्याच्याकडून एक गावठी कट्टा पिस्टल, 4 जिवंत काडतुसे आणि एक सुझुकी बलेनो कार असा 8,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या तसेच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार अवैध शस्त्रांविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार जून 27 रोजी पांझरा नदीकाठी संत रोहिदास गार्डन परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी सुमित सुभाष शिंदे वय 36 राहणार सतीश नगर देवपूर याच्या ताब्यातील सुझुकी बलेनो MH18 BR 9103 वाहनाची झडती घेतली असता विनापरवाना एक देशी बनावटीचा गावठी कट्टा पिस्टल, 4 जिवंत काडतुसे आणि वाहन असा एकूण 8,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीला ताब्यात घेऊन देवपूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक चौकशीत आरोपीने मध्य प्रदेशातील उमरटी येथून गावठी कट्टा व काडतुसे खरेदी केल्याची कबुली दिली असून अंतर्गत वादातून त्याचा वापर करण्याचा त्याचा हेतू असल्याचे तपासात समोर आले आहे। त्यामुळे भविष्यात घडू शकणारा गंभीर गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण, धमकी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे धुळे शहर, देवपूर आणि आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी तसेच योगेश चव्हाण, दिनेश परदेशी, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार, आशिष कुमार वानखेडे आणि अमोल पाटील यांच्या पथकाने केली।